महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर सध्या आदिती तटकरे बालकल्याण मंत्री महिला यांनी दिलेली आहे। महिलांच्या खात्यावरती पैसे येणार 2100 रुपये, परंतु कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार हे देखील त्यांनी सांगून टाकलंय। उद्या सकाळपासूनच महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता देण्यास सुरुवात केली आहे, परंतु आता कोणती अट त्यांनी बाहेर केली आहे, आता कोणत्या महिलांची नावं आणि कोणती ती दोन महत्वाची कागदपत्र आहेत जी त्यांनी सांगितले आहेत। जर तुम्ही ही दोन कागदपत्रे जमा केली तर तुम्हाला मात्र इथून पुढचे सगळे हप्ते येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचं आज आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितले की लाडक्या बहिणींना आम्ही सगळ्यांनाच पैसे देणार आहोत, मात्र ज्यांच्या घरामध्ये त्यांची परिस्थिती खूप चांगली आहे अशा महिलांनी स्वतःहून आपला अर्ज मागे घ्यावा असं त्यांनी आवाहन केलंय। दुसरीकडे अजित पवार यांनी देखील म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा काही महिला आहेत की त्यांच्या घरामध्ये खूप मोठी चांगली परिस्थिती आहे, परंतु त्या महिलांनी आपला हक्क घेतलाय। त्यांनी गेले 6-7 महिने पैसे घेतले आहेत, त्यांनी देखील हक्क सोडावा। परंतु आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठी घोषणा केली आहे की आता लाडक्या बहिणींसाठी केवायसी करणं खूप गरजेचं आहे। ज्या महिलांची केवायसी होईल त्याच फक्त लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांचा हप्ता चालू राहील, इतरत्र महिलांना हा हप्ता बंद होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे कोणती ती दोन कागदपत्रे आहेत, कोणत्या त्या 5 बँकांना त्यांनी बाहेर काढले ज्या बँकांमध्ये आता हे पैसे येणार नाहीत हे देखील त्यांनी सांगून टाकले। लाडक्या बहिणींसाठी महत्वाच्या त्या 5 बँका कोणत्या आहेत, परंतु उद्यापासून 2100 रुपयांचा हप्ता कोणकोणत्या बँकेवर येणार हे देखील सांगायला आदिती तटकरे विसरले नाहीत, तेव्हा यांची देखील माहिती आपण पाहणार आहोत। मग आदिती तटकरे यांनी सांगितलेल्या त्या दोन महत्वाच्या कागदपत्रांची यादी आपण लवकरात लवकर करणं खूप गरजेचं असल्याचं सध्या बोललं जात आहे। मग कोणती आहेत ती कागदपत्रे जाणून घेऊया। सध्या महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींची नावे कट करण्याचा सपाटाच लावला आहे। गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ 5 लाख महिलांची नावे कापण्याचं सध्या षडयंत्र सरकारने रचल्याचं महिलांनी आरोप केला आहे, परंतु वास्तवात जर पाहिलं गेलं तर 50 लाख महिलांच्या खात्यावरती पैसेच आले नसल्याचा सध्या खुलासा केला जात आहे। मग महिलांचे पैसे का आले नाहीत हा देखील सध्या प्रश्न महिला विचारू लागले आहेत। त्यामध्ये सध्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं आहे की ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे चालू आहेत त्या महिलांचे मात्र आता पैसे आम्ही बंद करत आहोत असं सरकारने जाहीर केलं आहे। त्यानंतर ज्या महिलांच्या घरी 4 चाकी गाडी असेल त्यांचे देखील पैसे बंद करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। तुमच्या घरामध्ये अंगणवाडी सेविका येऊन तुमच्या घरातील संपूर्ण माहिती बघून तुमची परिस्थिती सद्यस्थिती बघून त्या आता तुमचा अर्ज पूर्णपणे ऍक्टिव्ह करतील, अन्यथा जर त्यांनी ते नो एंट्री केली तर तुम्हाला मात्र ते लाडक्या बहिणीचे पैसे येणार नसल्याचा निर्वाळा सध्या राज्य सरकारने केलेला आहे। त्यामुळे तुमच्या घरात जर 4 चाकी गाडी असेल तर तुमचे मात्र पैसे आता बंद होतील असं देखील आता सांगितलं गेलं आहे। दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नमो हप्ता। नरेंद्र मोदी यांचा किसान हप्ता जो दर 3 महिन्याला 2000 रुपये तुमच्या खात्यावरती येत असतात। जर आता हे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती येत असतील आणि त्या महिलांच्या नावावरती 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल त्या देखील महिलांना आता इथून पुढे हप्ता येणं बंद होईल असं सरकारने जाहीर केलं आहे। कारण की जर तुम्ही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असं सरकारने स्पष्टपणे जाहीर करून सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर या योजनांचा लाभ मिळत असेल तर तुम्ही लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आदिती तटकरे यांनी म्हटलंय की तुमच्याकडे महत्वाची दोन कोणती कागदपत्र हवी आहेत, त्यामध्ये राशन कार्ड हे महत्वाचं कागदपत्र त्यांनी सांगितलेलं आहे। ज्या महिलांकडे आता राशन कार्डाचे 3 प्रकार आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर व्हाईट रंगाचं म्हणजे पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड आहे, पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे, नंतर केसरी रंगाचं रेशन कार्ड आहे। या 3 रेशन कार्डांपैकी जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासणार नाही, परंतु जर तुमच्याकडे इतर 2 रेशन कार्ड असतील तर मात्र तुमच्याकडे 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असलेला तुमचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचा असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्याकडे मात्र तुमचे पैसे आता बँक खात्यात जमा होणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं आहे। तेव्हा लाडक्या बहिणींसाठी
तुमचा उत्पन्नाचा दाखला, तोही 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असणारा दाखला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय. तेव्हा तुम्हाला हा उत्पन्नाचा दाखला काढून घेणं खूप गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर 2100 रुपयांचा जो हप्ता तुम्हाला कधीपासून प्राप्त होणार हे देखील सरकार आता सांगायला विसरलेलं नाहीये. तेव्हा आदिती तटकरे यांनी घोषणाच केली आहे की आता अजित पवारांनी त्यांच्याकडे जवळजवळ 3600 कोटी रुपये आता दिले गेले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता शिवजयंतीच्या मुहूर्तावरती तुमच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होईल. त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या जवळजवळ 1.5 कोटी महिलांच्या खात्यावरती हे पैसे आता उद्यापासूनच यायला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी बोलले. पण उद्या आणि परवा शिवजयंतीची जर बँकेला सुट्टी असेल तर ते मात्र पैसे पुढे जाऊ शकतात असंही त्या सांगायला विसरले नाहीत. तेव्हा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी म्हणजे तुमच्या खात्यावरती आता 2100 रुपयांचा हप्ता येण्यास आता सुरुवात झालेली आहे. तेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे आले आहेत किंवा नाहीत, तुमची प्रतिक्रिया करून आम्हाला कळवा, जेणेकरून आम्हाला समजेल की राज्यातील किती महिलांच्या खात्यावरती पैसे आले आहेत, किती महिलांचे नाही. त्याच्यावरती आपला उपाय करता येईल, सरकारला त्या गोष्टी कळवता येतील. तेव्हा तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही नक्की आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा. उद्यापासूनच हे पैसे तुमच्या खात्यावर येण्यास सुरुवात होईल. धन्यवाद.